मैं पहुंच चुका हूँ चन्नी रोड। और हमारे साथ जो शख्स जुड़ने वाला है वो शख्स यहीं पर है दोस्तों। यहाँ पर अभी आया है, स्टेशन के इधर आया है वो। तो यहीं से अपनी जर्नी जो कोकण की ओर बढ़ने वाली है वो शुरू हो जाएगी। तो अभी देखते हैं भाई किधर है। भाई दोस्तों अभी इधर ही है, वो अभी वो शॉक हो जाएगा। तो देखते हैं, हमारे साथ जुड़ने वाले हैं श्रेयस जी, जो कि एक जाने माने चार्टर्ड अकाउंट है दोस्तों। तो देखते हैं उनका क्या रिएक्शन रहता है इस बात पर। तो अभी मैं कुछ बोलूँगा नहीं इतना, उनकी तरफ कैमरा घुमाते और दिखाते आपको। बाकी दोस्तों बहुत मज़ा आने वाला है आज के इस ब्लॉग में। बाकी आप देख सकते हो, हाय करो हाय करो, कुछ बोलो। हाँ देख सकते हो दोस्तों, इस शख्स को आज के इस जर्नी का मज़ा देने वाले हैं। तो बढ़ते हैं। देखो दोस्तों, इस गाड़ी के ये ड्राइवर है और हम अभी निकलने वाले हैं ये टाकनाथ में। तो दोस्तों रुको, थोड़ी देर में मिलते हैं। दोस्तों आज के सफ़र की जो जर्नी है वो चालू हो चुकी है। तो मिलते हैं आगे सफ़र में, क्योंकि क्या है ना कि बाइक पे मेरे को बराबर वो आवाज़ आ नहीं रहा ब्लॉग में। सो आगे जर्नी में मिलते हैं दोस्तों, क्या बोलते हो? मिलते हैं आगे, बाय। तब तक के लिए प्रेम दो। तर गाईज फायनली आता मी पनवेलला पोहोचलेलो आहे। आणि मुंबईला होतो तेव्हा हिंदी, जेव्हा मी मुंबईला होतो तेव्हा गाईज हिंदीमध्ये ब्लॉग आपला होत होता। पण आता आपण पनवेलला आलेलो आहे आणि म्हणजे बहुतेक आपण कोकणामध्ये आता आपण इंटर झालेलो आहे। कोकणच्या रस्त्याला आपण गाईज इंटर झालेलो आहोत। सो आता मराठीमध्ये आपला ब्लॉग इथून पुढचा कंटिन्यू करू। आणि फायनली आम्ही आता इथे चहाचा ग्रहण करत होतो गाईज। थोडी चहा ग्रहण केली, त्याने काय जो मराठी शाळेत तरी बोललो तो हा मग। तर गाईज फायनली आता आपल्या इथून पुढचा प्रवास चहावरती आपला होणार आहे। तर पुढे आपण वाकणला थांबणार आहोत, तिथे थोडा नाश्ता विष्टा करू आणि पुढचा प्रवास थेट गावात। सो भेटू आपण ब्लॉगमध्ये, पुढे भेटू आपण। चला गाइस, लुक देखो एकदम डाकू दिख रहा हूँ। ये देखो बैट्समैन। बाकी चलो सफ़र में मिलते हैं आगे। चला गाइस, भेटू सफ़र मध्ये, पुढे वाकणला भेटू, वाकणला। तर गाइस फायनली बैल तर गाइस फायनली आता आम्ही वाकणला आलोय आणि इथे आता आम्ही नाश्ता करतोय। साडे पावणे तर आता इथे आम्ही नाश्ता करतोय। मेन म्हणजे कोकणकरांचा हा एक स्पॉट आहे नाश्ता करायचा, म्हणजे हा बॅग घे। तर आता आम्ही बघू काहीतरी नाश्ता करू, कारण नाश्त्याशिवाय इथून पुढचा प्रवास करणं थोडं मुश्किल आहे। हा बघा सोंडक्या हसताय। तर बघूया काहीतरी नाश्ता करूया आणि मग बहुत ही धक्कादायक घटना है दोस्तों, ये एकदम धक्कादायक रास्ता आहे। तो ठीक आहे, तर आता बघूया काय नाश्ता काय करायचा आहे ते। तर जातोय आम्ही पाठी, हे बघा पाठीमागे दुकानं आहेत। सो आता काय नाश्ता करायचा आहे ते मी तुम्हाला दाखवतो। काय नाही बरोबर आहे। तर चला गाईज, या काकींच्या इथं आता मी नाश्ता करतोय। ओ येस, तर गाईज फायनली आता आम्ही रस्सावड्याची ऑर्डर दिलेली आहे। मस्त इथं रस्सावडा खाऊन पुढचा प्रवास बघूया
एक नंबर. इथे आता मस्त नाश्ता करू आणि मग आपण जाऊ पुढे. ठीक आहे गाईस, चला नाश्ता करून भेटू. बघू शकता इली इली वडेवाले, इली इली चिवडेवाले. तर मित्रांनो मस्त की आता नाश्ता करू. आपला नाश्ता आलेला आहे. इथून नाश्ता करून पुढचा प्रवास एकदम वेगाने आपण करू आणि लवकरात लवकर आपल्या गावाला पोचू. तो दोस्तो भेटूया नाश्ता करून. चला बघा फायनली रस्त्यावर वडा उसलची प्लेट खाली झालेली आहे आणि आम्ही आता भजी मागवलेली आहे. मित्रांनो इथले एक तुम्हाला खासियत सांगतो. इथे तुम्ही रस्सा मागाल तर ही बादली भेटेल आणि चटणी मागाल तर ही अशी टोपा भेटतात. ती एकदम मस्त. आता हे बघा चविष्ट चविष्ट असा वडा आणि चविष्ट असे गरमागरम भजी ते आपणास इथे खायला भेटतील. आणि हे मस्त आता इथून खाऊन आपण आता इथनं निघूया. मित्रांनो फायनली आता आमचा नाश्ता वगैरे झालेला आहे आणि आम्ही आता इथून वाकणमधून आता आम्ही जातोय पुढच्या प्रवासामध्ये. तर खूप मजा येणार आहे गाईज. आपण भेटू आता डायरेक्ट मानगावमध्ये. खूप मजा येणार आहे. आता मानगाव तुम्हाला दाखवतो. वाकण तुम्ही बघा. पाली रोड बघा. इकडून आपण आलो आणि इथे आपण नाश्ता केला. तर ठीक आहे आता आपण भेटू डायरेक्ट मानगावला भेटू. तर चला एन्जॉय करा म्हणजे आम्ही पण एन्जॉय करतोय. तर मित्रांनो फायनली आता आम्ही निघतो इकडून. रूप बघा गुंडा मावाली बोलते इले इले गुले गुले. चला गाईज या एकदम डाकू हा गाईज एकदम डाकू. आता आम्ही जातोय. तुम्हाला आता गाईज मी मानगावचा नजारा दाखवतो काय होणार आहे ते. सीन मानगावचा इंदापूर मानगाव. आता थांब मला बोलतो ते घोड्या. चलो गाइस सफ़र कंटिन्यू है. सफ़र का मजा लो. मिलते हैं अपने भेटू आपण आपल्या पुढच्या सफरमध्ये. आता आपण चाललोय. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आता आपण मानगावमध्ये एंटर झालेलो आहे आणि मी तुम्हाला आता मानगावचा रेल्वे स्टेशन दाखवणार आहे. जो बघा तुम्ही खूप सुंदर आणि खूप भारी बनवलेला आहे. बघा मित्रांनो लुक बघा. ओ या आता थांबा 2 मिनटं थांबा. आता बघा ले मानगाव आलेलं आहे बघा. एक नंबर वाटतो भारी वाटतो. आणि आता आपण मानगावमध्ये आतमध्ये जेव्हा सिटीमध्ये जाऊ ते सुद्धा मी तुम्हाला दाखवतो. ते सुद्धा तुम्ही व्ह्यू बघा खूप भारी आहे एक नंबर. तर मित्रांनो ही झाडे बघा तुम्ही किती भारी वाटतं. ती बघा हिरवीगार झाडे. हे बघा किती एक नंबर वाटतात. एकदम मस्त निसर्ग बघा किती भारी वाटतं. एकदम खिलून आलाय निसर्ग बघा. आणि हे बघा ट्रॅफिक बघा मित्रांनो. मानगावमध्ये सुद्धा ट्रॅफिक खूप लागते. बघा नुसती ट्रॅफिक लांबपर्यंत नुसती ट्रॅफिक. एकदम नादच नाही भाई. ते बघा दूरपर्यंत जिथपर्यंत नजर जात तिथपर्यंत ट्रॅफिक आहे मित्रांनो. ते बघा. तर आता आपण असंच मानगावमधून म्हसळा मार्गे वळणार आहोत. तर तुम्ही सफरचा मजा घ्या गाईस. बाकी काही विषय नाही. बाकी खूप मजा येणार आहे आजच्या ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो आता मी तुम्हाला मानगावचा बस स्टॉप दाखवतो. हा बघा हा बस स्टॉप आहे इकडे आतमध्ये. इकडून जातात तिकडून बाहेर पडतात बस. आणि इथून पुढे थोड्या अंतरावरती राईट साईडला म्हसळा साईडला जायला रोड आहे. तर तिथून आपण राईट घेणार आहोत आणि म्हसळा साईडला येणार आहोत. तर पुढे गेट आहे.
हा बघा मित्रांनो, हा जो गेट आहे राईट साईडला, इथून आपल्याला आतमध्ये जायचं आहे. इथून मग आपण जाऊ डायरेक्ट मसला. इकडे मसला, श्रीवर्धन, दिघे इकडे या साईडला लागतात. तर इथून आपण आधी आतमध्ये जातो आहे. मसल्यातून कम से कम 7-8 किलोमीटरवरती आमचं गाव आहे. तर ते जिथून आम्ही जाऊ ना, ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. आमच्या गावाला जायला 2 रस्ते आहेत. त्यातला एका रस्त्याने आपण जाणार आहोत, तर ते मी तुम्हाला प्रॉपर दाखवणार आहे. पूर्ण हायवेपासून ते पूर्ण गावापर्यंतचा जो रोड आहे तो मी पूर्ण तुम्हाला दाखवणार. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता इथून आपला घोणसा घाट चालू होतो, जो की खूप घातक वळणं आहेत या घाटामध्ये. तर इथून जर तुम्ही येत असाल तर एकदम सावकाश या आणि गाडी एकदम हळू चालवा, जेणेकरून तुमची गाडी तुम्हाला कंट्रोल करता येईल. कारण ह्याच्या खाली एकदम डोंगरासारखं आहे, डोंगरावरती आहे, डोंगरासारखं आहे. तर इथून तुम्ही खाली गेलात तर मग गेलात. म्हणून जर इथून तुम्ही येत असाल तर आरामात घाई वगैरे करू नका. तुम्ही घाट बघा आणि टर्न बघा. आणि मोस्टली तर त्या घाटामध्ये हे असे डंपर वगैरे मोठे मोठे ट्रक्स खूप वेगाने वगैरे जात असतात, चढत असतात, उतरत असतात. तर त्यांच्यापासूनसुद्धा सुरक्षित अंतर ठेवूनच गाडी चालवा. हे बघा खाली बघा. बाकी तुम्ही याच्या व्यतिरिक्त अजून काही गोष्ट नोटीस केलात तरी हा जो आजूबाजूचा जो निसर्ग आहे तो तुम्ही बघा, किती भारी वाटतं. हे बघा, टर्न बघा किती खतरनाक आहे. हे बघा साईडला. जर मित्रांनो तुम्हाला एक सांगेल, जर तुम्ही अशा वळणामध्ये असाल आणि साईडला अशी धस असेल, म्हणजे ते डोंगर जो पडायला वगैरे असं येत असेल, तर त्यापासून थोडं तिथून लवकर जाण्याचा प्रयत्न करा. कारण अशा रस्त्यामध्ये हे अशी डोंगरावरनं हे असे दगडे वेगळे कोसलायचे जास्त चान्स असतात. तर जर तुम्ही अशा भागामध्ये असाल तर इथून लवकरात लवकर बाहेर पडण्याचा प्रयत्न करा. कारण सांगता येत नाही कधी कोणती दगड कोसलेलं वगैरे, आणि ते खूप मोठ्या दगडे असतात डोंगरावरती, ते डायरेक्ट खाली येतात. सो काळजी घ्या आणि अशा घाटांमधून लवकरात लवकर बाहेर पडण्याचा प्रयत्न करा आणि गाडी एकदम सावकाश चालवा. ओके, बघा हा घोणसे घाट आहे, जो की ह्या घाटामध्ये खूप ॲक्सिडेंट पण मित्रांनो होतात आणि खूप झालेत पण. सो ठीक आहे, अजून पुढे देखील आहेत टर्न वगैरे आहेत, वळण वगैरे आहेत पुढे देखील, ते पण मी तुम्हाला दाखवतो. हा पूर्ण जिथून घाट चालू झाला आहे तिथून मी व्हिडिओ काढले. तिथून मी तुम्हाला पूर्ण जो घाट आहे तो पूर्ण खाली उतरेपर्यंतची व्हिडिओ आहे. बघा मित्रांनो, मेन पॉईंट हा आहे, तो घाटामधला मेन पॉईंट आणि मेन वळण तो हा आहे मित्रांनो. हे बघा इथे टायर वगैरे लावलेले, असे भिंत वगैरे साईडला उभे केलेलं आहे. हे बघा, कारण वरून ज्या गाड्या येतात त्या इथे कंट्रोल नाही होत एवढ्या कुणाला. सो तुम्ही इथे मेन काळजी घ्या स्वतःची. आणि बघा बाकी निसर्ग बघा, इथे घोणसा घाट आपला संपतो. जो घाट होता वळणे वगैरे ते इथे संपलेले आहेत आपली. तर मित्रांनो हा बघा, हा हायवे आहे आणि हा ढोरजा फाटा आहे. इथून आम्ही आता इथून ढोरजा फाट्यावरून जाणार आहोत. इथून पुढे गेला तर चेकपोस्ट वगैरे लागेल. तर हा ढोरजा फाटा आहे. या ढोरजा फाट्यावरून तुम्ही गेलात तर पहिला ढोरजे गाव लागेल, नंतर पुढे वरती वळणं वगैरे वळून वरती एक फाटा लागेल गायरोने. तिथून आतमध्ये आलात तर सरळ आमच्या गावाला याल. आता हे बघा किती निसर्ग बघा मित्रांनो. अशा निसर्गरम्य वातावरणामध्ये जर तुम्ही याल ना, स्वतःला हरवून बसाल या वातावरणामध्ये. हा बघा मित्रांनो, हा ढोरजे गाव आहे इथे. बघा पहिले येताना ढोरजे गाव लागेल, नंतर पुढे आमचा फाटा लागेल, ते मी तुम्हाला दाखवतो. गावाला मित्रांनो ऊन तर आहेच खूप, पण या
निसर्गाची जी हवा आहे निसर्गाची खरंच खूप भारी आहे. बघा वातावरण बघा. जर तुम्हाला कंटाळा येत असेल मुंबईला तर तुम्ही एकदा गावी या. त्याच्यापेक्षा भारी मेडिसिन नाहीच आहे. तर मित्रांनो हे बघा, ह्या रोडने जर तुम्ही सरळ गेलात तर तुम्ही देवगडकोंड या गावामध्ये पोचाल. त्याच्या आधी पण एक फाटा आहे. एक रोड लेफ्टला गेला आहे वरती आणि एक राईटला गेला आहे खाली सरळ. तर तुम्ही सरळ गेलात तर डायरेक्ट तुम्ही देवगडकोंडला पोचाल आणि वरती लेफ्टला गेलात तर ते कुडतोडी वगैरे तिकडे पोचाल तुम्ही त्या साईडला. ओके, हे सुद्धा वळण खूप घातक आहे तर मित्रांनो. वाहने सावकाश चालवा. खूप घातक वाहन बघा. हे वळणसुद्धा धोकादायक आहेत. सो गाडी चालवा पण तुम्हाला कंट्रोल होईल अशीच चालवा. तर मित्रांनो हे बघा, हा आमचा फाटा आला इकडे. बघा हा फाटा आहे. तर मित्रांनो हे बघा, फायनली आता आम्ही फाट्यावरती पोचलेलो आहे आणि फाट्याच्या आतमध्ये आम्ही एंटर झालेलो आहे. ते बघा. सो मी आता फाट्यापासून ते आमच्या गावापर्यंतचा जो रोड आहे तो मी तुम्हाला दाखवतो. रोड बघा. रोड थोडा खराब आहे कारण इकडे थोडा खराब आहे, त्याच्या पुढे थोडा आहे चांगला. बट इथे स्टार्टिंगला थोडा चांगला आहे, मध्ये थोडा खराब आहे आणि मग तिकडे पुढे चांगला आहे. सो तुम्ही इकडून पण येऊ शकता आणि एक रोड पाबरा मार्गाने आहे, पाबरा मार्गे तिकडून पण. सो तुम्ही तिकडून पण येऊ शकता, दोन्हीकडून येऊ शकता. बट तिकडून जर आलात पाबरा मार्गाने तर तो चांगला रस्ता आहे. डांबरीकरण जो आपण बोलतो डांबरवाला तसा रस्ता आहे तो चांगला आहे. तो इकडे फक्त इथे मध्ये थोडा खराब आहे, बाकी तिकडचा चांगला आहे. सो तुम्ही येऊ शकता. बट हा थोडा जवळ पडतो म्हणून इकडून येतो आम्ही. बाकी काही लोक तिकडून सुद्धा येतात, काही विषय नाही. बाकी बघू शकता तुम्ही रोड साईडला जंगल बघू शकता. सध्या इकडे रोडचं काम चाललं आहे त्याच्यामुळे हे सगळे धूळ वगैरे उडाले ते बघू शकता. बघा धूळ मिट्टी हे बघा. साईडच्या झाडांवरती सगळे ते धूळ वगैरे उडाले. बाकी हा पण रोड आमचा लवकरच होईल, लवकरच होणार आहे हा पण रोड. आणि हा रोड फक्त इथपर्यंतच थोडा हे आहे, खराब आहे. बाकी हा बघा इथून पुढे डांबरीकरण आहे, चांगला रोड आहे. त्याच्यावरती पण माती वगैरे आली बघा. ठीक आहे, हा रोड चांगला आहे, एवढा काही खराब नाही आहे. इथून पुढचा रोड मित्रांनो चांगला आहे. हे बघा 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 एक नंबर. बाकी साईडची जी झाडं वगैरे आहेत ना खरंच खूप भारी वाटतं. हे बघा या साईडला हे बघा कलमं वगैरे आहेत, लोकांचे कलमं वगैरे आहेत इकडे. सो जस्ट आता गावाजवळच आलो आहे आपण. इथून 6-7 मिनटं लागतात गावामध्ये जायला. ही एक डाक चढलो की डायरेक्ट 2 मिनटामध्ये गावी. ते बघा, जर तुम्ही ह्या रस्त्याने आलात तर सांभाळून या कारण इकडे कसं एकदम घनदाट जंगल आहे. सो इकडून आलात तर काळजी घ्या कारण तिकडे जवळ आसपास कोणी असं माणूस वगैरे नाही आहे. म्हणजे माणसं वगैरे नसतात एवढे आसपास. आलात तर काळजी घ्या. बाकी बघा इकडे वरच्या साईडला इथून वरच्या साईडला शाळा आणि अंगणवाडी आहे. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता इथून आमचा गाव स्टार्ट होतं आहे, इथून वरतून. तर तुम्हाला ब्लॉग आवडला तर ब्लॉगला प्रेम द्या. बाकी आपण अशाच नवीन ब्लॉगमध्ये भेटू. बाकी आपण गाव बघा, गाव गायरोने.